बाप्पांचं दर्शन घेतले, बाप्पांकडे काय मागितलं? मी काही मागत नाही, मी नमस्कार करायला येतो, मनापासून नमस्कार करतो आणि लोकांना भेटायला येतो. जय महाराष्ट्र. या सर, आपण बघतो की शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांनी राहुल गांधींची जीप छाटणाऱ्यांना 11 लाखांचं बक्षीस जाहीर केलं. नाही, आपण पाहूया ना आता गृहमंत्री काय करतील, कारण गृहमंत्री राज्यात आहेत की नाही. आपण पाहतोय वारंवार हिट अँड रन केस होतात. सुषमाताई दोनदा तिथे जाऊन आल्या, CCTV फुटेज मिसिंग आहे, हे सगळं होतं. तसंच बदलापूरमध्ये वामन म्हात्रेंनी ज्या पत्रकारावर विचारलं तुझ्यावर रेप झाला का, वामन म्हात्रे यांची अटक झाली आहे का? पत्रकारावर FIR टाकली गेली, पण वामन म्हात्रेंची अटक झाली नाहीये. अनेक घटना अशा झालेल्या आहेत, पण कुठेही गृहमंत्री आपल्या राज्यात आहेत असं वाटत नाहीये. वारंवार पुण्यामध्ये सुद्धा गोळीबारांच्या घटना घडतात, आज सुद्धा गोळीबाराची घटना घडली. तेच ना, आणि पुण्यामध्येच आपण पाहतोय पोलीस API पण हमला झाला. कारवाई कुठे झाली? नाही झाली. तर एकंदर पाहिलं गेलं तर ह्या राज्यामध्ये गृहमंत्री फेलियर, मुख्यमंत्री गद्दार, कोणालाही सरकार चालवता येत नाही आणि नुसतं स्वतःचा दिवस एक चांगला चाललाय म्हणून एक दिवस काढायचा जास्ती आणि निवडणुका घ्यायच्या नाही, हेच इक्वेशन आहे त्यांचं, पुढे काही नाही. आणखी एक ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याची चर्चा आहे. अमित ठाकरे सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत अशी चर्चा सुरू. कदाचित आमच्या ज्योतिताई ठाकरे पण लढू शकतात. आपण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहत असाल निवडणूक ही निवडणुकीसारखी लढली पाहिजे. अनेक अपक्ष येऊ शकतात, अनेक पक्ष, अनेक संघटना येऊ शकतात. काही काही संघटना आत्ता लगेच बनल्या असतील, काही काही आधी बनल्या असतील. ह्याच्यात मला जास्ती काही बोलायचं नाही आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा कधी सुटणार आहे? यादी कधी जाहीर होणार? महायुतीचं कधी सुटणार आहे? महाविकास आघाडीचा, तुम्ही महाविकास आघाडीचे नेते. महाविकास आघाडीचं तर इथेच ठरतंय, आमचे वरिष्ठ नेते भेटत आहेत, पण महायुतीला सतत पळायला लागते तिथे दिल्लीत कधीतरी महाराष्ट्रासाठी काही मागायला गेलेत का? वेदांता फॉक्सॉनपेक्षा मोठे कधी प्रकल्प आणायला गेलेत? कधी काही रस्त्यासाठी आणायला गेलेत? आज आपण बघतोय गडकरी साहेब देखील जे यूट्यूबवर आम्हाला सांगत असतात की 5 मिनिटात 5 किलोमीटर बनवतो वगैरे वगैरे. मुंबई दिल्ली महामार्ग असेल, मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई नाशिक महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, सगळ्यात खराब रस्ते गडकरी साहेबांनी या महाराष्ट्रात बनवलेले आहेत. आणि काल त्यांनी सांगितलं की त्यांना प्रधानमंत्री म्हणून कोणीतरी सांगत होतं. महत्त्वाची गोष्ट हीच आहे, पहिलं जे कॉन्ट्रॅक्टर मित्र आहेत त्यांचे, टोल जे घेतात, टोल लावतात, त्यांच्यावर त्यांनी कारवाई करून दाखवावी. हे होते शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे. हे यांनी आत्ताच पुण्यामध्ये गणेश भक्तांच्या गाठीभेटी घेतल्या, त्याचबरोबर गणेश मंडळांच्या सुद्धा गाठीभेटी घेत गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.